नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चा या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही विचार करत असाल की सुट्टीनंतर मार्केट आरामात उघडेल तर तुम्ही मोठी चूक करत आहात। आज मी तुमच्यासाठी अशा 20 बातम्या घेऊन आलोय ज्या उद्याच्या मार्केटची दिशा नक्कीच ठरवतील। तर पहिली न्यूज आहे इनसाइडर ट्रेडिंग बद्दल। ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेची घोषणा करण्याच्या अगदी 15 मिनिटां अगोदर कुणीतरी 4,800 करोड रुपयाची बोली लावली होती। हा जर मार्केट मॅनिप्युलेशन असेल तर जर याची एन्क्वायरी झाली तर एनर्जी स्टॉक्समध्ये नक्कीच भूकंप येऊ शकतो। नेक्स्ट न्यूज आहे रशियन क्रूड ऑइल बद्दल। भारताने रशियाला एप्रिलसाठी खूप मोठी ऑर्डर दिलेली आहे। रिलायन्स आणि HPCL वर तुम्ही नक्कीच लक्ष ठेवू शकता। नेक्स्ट न्यूज आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बद्दल। जसं की मी सांगत आलेलो आहे, भारताचे जवळजवळ 40 ते 50% तेल इथूनच येते, पण आता हा मार्ग धोक्यात आहे। यामुळे लॉजिस्टिक खर्च वाढणार असून कंपन्यांना आता रशिया आणि व्हेनेझुएलाकडे वळावे लागत आहे। नेक्स्ट न्यूज आहे ट्रम्प यांच्या फेक न्यूज बद्दल। ट्रम्प यांनी शांततेचा मेसेज दिला आणि इराणने त्याला फेक न्यूज म्हटलं। या गोंधळामुळे ऑइल प्राइस वरखाली होत आहे। निफ्टीची ओपनिंग खूप अनप्रेडिक्टेबल असेल उद्या, त्यामुळे उद्या ट्रेडिंग करताना सांभाळूनच। नेक्स्ट न्यूज आहे IPO बद्दल। जसं की मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, रिलायन्स जिओचा IPO येत आहे आणि त्यामध्ये मेटा आणि गुगल यांचे 8% शेअर्स विकण्याच्या तयारीत आहे। हा 33,000 कोटींचा व्यवहार भारतीय बाजारातील सर्वात मोठी लिस्टिंग ठरू शकतो। मुकेश अंबानी हे इतर मालकांसारखे स्वतःचा हिस्सा विकत नाहीयेत। याचा अर्थ त्यांना खात्री आहे की जिओची किंमत भविष्यात अजून वाढेल। रिलायन्स शेअरसाठी हा खूप मोठा पॉझिटिव्ह सिग्नल असू शकतो। पुढची IPO रिलेटेड न्यूज आहे कॅशिफाय रिलेटेड। सेकंड हँड मोबाईलचा बिझनेस आता मेनस्ट्रीम होतोय। 2027 पर्यंत हा IPO येणार असला तरी सर्क्युलर इकॉनॉमी स्टॉक्समध्ये आत्तापासूनच सुरू झालेली आहे। पुढची न्यूज आहे शेन वॉर्न बद्दल। राजस्थान रॉयलची व्हॅल्युएशन वाढल्याने वॉर्नच्या कुटुंबाला मोठा फायदा होत आहे। यामुळे स्पोर्ट्स आणि मीडिया स्टॉक्स उदाहरणार्थ नेटवर्क 18 कडे पाहण्याचा गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो। राजस्थान रॉयल्सच्या सेल्समध्ये शेन वॉर्नला तब्बल 450 कोटीचा प्रॉफिट झालेला आहे। नेक्स्ट न्यूज आहे कोटक महिंद्रा बद्दल। कोटक महिंद्रा बँकेमध्ये जवळजवळ 150 कोटीचा घोटाळा समोर येत आहे। पंचकुला महानगरपालिकेच्या FD मध्ये घोटाळा झाल्याची FIR झालेली आहे। उद्या कोटक बँकच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव नक्कीच असू शकतो। नेक्स्ट न्यूज आहे झिरोदा बद्दल। 1 एप्रिल पासून इंट्राडे FNO ही फी 40 रुपये होणार आहे। यामुळे रिटेल ट्रेडर्सची संख्या कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम मार्केटच्या व्हॉल्यूमवर नक्कीच होईल। एंजल वन आणि ग्रो सुद्धा फी वाढवतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। नेक्स्ट न्यूज आहे AC बद्दल। AC बनवण्यासाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा नक्कीच जाणवत आहे। महागड्या पर्यायांमुळे वोल्टास आणि ब्लू स्टारच्या नफ्यावर परिणाम दिसून येत आहे। तसेच LG आणि इतर कंपन्यांनी देखील 10% भाववाढ केलेली आहे। कडक उन्हाळ्यातही जर विक्री घटली तर कंपनीचे शेअर्स नक्कीच घसरू शकतात। पुढची न्यूज आहे झोमॅटोची। तर झोमॅटोला 60 कोटीची प्लॅटफॉर्म फी लॉटरी लागलेली आहे। फक्त 15 रुपये फी वाढून झोमॅटो 60 कोटींचा अतिरिक्त नफा कमवणार आहे। झोमॅटोच्या इन्व्हेस्टर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे। नेक्स्ट न्यूज आहे 5G रिव्होल्यूशनचे हिडन स्टॉक्स बद्दल। सगळे जिओला बघत आहेत, पण टॉवर आणि इन्फ्रा कंपन्या उदाहरणार्थ इंडस टॉवर्स शांतपणे पैसे छापत आहेत। यावर नजर नक्कीच ठेवा। नेक्स्ट न्यूज आहे इकॉनॉमी आणि टॅक्स रिलेटेड। टॅक्स वाढवण्यापूर्वी उद्या मोठे ट्रेडर्स आपली पोझिशन रिकामी करू शकतात। मार्केटमध्ये उद्या खूप चढ उतार पाहायला नक्कीच मिळतील। नेक्स्ट न्यूज आहे रुपयाबद्दल। तेलाच्या किमतींमुळे रुपया कमकुवत होतोय। याचा फायदा TCS आणि इन्फोसिस सारख्या IT कंपन्यांना नक्कीच होईल, कारण त्यांची कमाई ही डॉलर्समध्ये येते। पुढची न्यूज आहे व्हेनेझुएलाबद्दल। 2020 नंतर भारत पहिल्यांदाच तिथून ऑइल घेतोय। याचा अर्थ भारत आता केवळ अरब देशांवर अवलंबून राहिलेला नाहीये। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटमध्ये न्यूज येण्याआधी मोठ्या खेळाडूंनी आपली खेळी केलेली असते। उद्या सकाळी आंधळेपणाने ट्रेड करू नका। स्मार्ट पॉइंट सांगतो, जर तेल स्वस्त झाले तर IT आणि बँकिंग वाढेल, पण जर युद्ध वाढले तर फक्त रिलायन्स आणि डिफेन्स स्टॉक्स वाचवतील। तुम्हाला काय वाटतं? झोमॅटोची फी वाढवणं योग्य आहे की नाही? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।